हरिओम. मी संगीता विरा चौधरी, असंग उपासना केंद्र. मला एक छोटासा अनुभव सांगायचे. अ, माझ्या मुलीचा एक्झाम होती आणि तिचा पेपर बांद्र्याला होता. मग मला बांद्र्यालाच जायचं आहे म्हणून मी निश्चित होती, की बांद्र्याला तर खूप वेळा जातो आपण. बापूंकडे जातोय, दर्शनाला जातोय. मग आपल्याला ती सवय असते. पण माझ्या मुलीला म्हटलं, की "जरा अंतर बघून घे, की तो केंद्र ते पेपरचे जे ठिकाण आहे, स्थळ आहे, ते कुठे आहे? जर फार लांब असेल तर आपल्याला कोणाला तरी सोबत न्यावं लागेल किंवा कोणाला विचारावं लागेल." तर माझी मुलगी म्हणाली, की "नाही, ते जवळच आहे. 7-8 मिनिटावरच आहे. आपण सहज जाऊ." मग आम्ही असं गेलो आणि ट्रेनमधून उतरल्यानंतर आम्ही एक रिक्षा विचारली. तर रिक्षावाला म्हणाला, की "नाही, मला तर ते म्हणजे माहीत नाहीये कुठे आहे ते. पण तुला माहीत असेल तर मी येतो." तर माझी मुलगी म्हणाली, की "नाही, मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगते बाबा, मार्ग दाखवते. तुम्ही पुढे चला." असं चालू असताना आम्ही निघालो आणि जात असतानाच तिने रस्ता त्याला सांगायला सुरुवात केली रिक्षावाल्याला आणि ते निघाले. पण का कुणास ठाऊक त्यावेळेस त्याला तो रस्ताच मिळेना आणि अचानक तेव्हा ट्रॅफिक पण झालेली आणि तो म्हणाला, की "पुढे उड्डाणपुलानंतर आम्ही पुढे गाडी नेत नाहीये. पण तू सांग मग मी नेतो तुला." असं फिरून-फिरून खूप वेळ गेला. मग मनात जरा विचार आला, की "बापू, माझ्या मुलीला पेपरला तर वेळ होईल. तुम्ही काहीही करा, पण हिला या रिक्षावाल्याला जरा मार्ग दाखवा आणि आम्हाला रस्ता सापडू द्या." असं चालू असताना मी बराच वेळ झाला त्याला काही सापडेना. शेवट तोच म्हणाला, की "चला आता आपण फिरून जाऊया आणि दुसरं कोणाला विचारूया." असं त्याने रिक्षा फिरवली आणि मनात खरंच मंत्रगजर चालू होता. हातात काउंटर होता आणि मग मी त्यांना विचारलं म्हणजे बोलता-बोलता, की "बापू, गजर तर चालूच आहे, पण आता काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा." आणि असं मार्ग असं म्हणतोच तर समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीवर लिहिलेलं असतं, बापूंचा फोटो असतं. तिथे लिहिलं असते, "ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः." ते पाहिलं आणि असा आनंद झाला आणि मी म्हणाले, की "बघ संचिता, बापू सोबत आपल्या आणि उगीच आपण घाबरतो." काही वेळ झालेला नाही. आता त्यांनी मार्गच दाखवले आपल्याला आणि थोडा वेळ जातो त्या गाडीच्या पाठोमागे आणि सिग्नल लागतो आणि ते रिक्षावाले दुसऱ्या रिक्षाला विचारतात, की "असंच ठिकाण आहे का रे? खूप शोधलं पण सापडत नाही." आणि त्या रिक्षावाल्याच्याच मुखातून बापू बोलतायत, की "अरे हे बघ 2 मिनिटावरच रस्ता आहे आणि जा तू समोरच आहे तुला मिळेल." आणि खरंच असं वाटलं होतं, की मी बोलली आणि बापूंनी मनाची इच्छा पुरी केली. बापू तर समोर पण आले गाडी घेऊन आणि सोबत सुद्धा राहिले आणि 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 मला ते मार्ग दाखवला खूप सुंदर आणि आमचं ठिकाण व्यवस्थित पोहोचलो. पेपर पण छान झाला आणि बापूंनी इतकी छान मदत केली. हरिओम श्रीराम.